मी निकिता भावटे, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। जामनेर शहरात स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वर्षापासून मोटर दुरुस्ती गॅरेजच्या नावाने बेकायदेशीर साठवलेल्या गॅस हंडीच्या गोडाऊनमध्ये झाला भीषण विस्फोट। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बोदवड रस्त्याजवळ दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी 11 वाजेच्या सुमारास मोटर गॅरेजच्या नावाखाली घरगुती गॅस हंडी साठवलेल्या गोडाऊनमध्ये एक इसम घरगुती गॅस मोटर कारमध्ये टाकत असताना गॅस हंडीचा भीषण विस्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही, परंतु घडलेल्या घटनेमुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी स्थानिक शासन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले। जामनेर शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये होत असून बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्यामागे वरदहस्त कुणाचा? जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक वर्षापासून ठिकठिकाणी होत असलेल्या गॅस विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायांची पोलीस निरीक्षक कासार यांना माहिती मिळत नसेल का? स्थानिक शासन प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून स्थानिक शासन प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जामनेर शहरात अवैध गॅस विक्री करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे। त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घडलेल्या घटनेची चौकशी करून घरगुती गॅसचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे। प्रतिनिधी बाळू वाघ, जामनेर।